हरकत आहे तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे, तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे. आम्हाला संरक्षण पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो, त्या बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय. मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण. सो मित्रांनो, रोहित पवार यांनी राज्याच्या बजेटमध्ये आपण वर्षाचे बजेट प्लॅनिंग करत असतो असेही सांगितले. राज्याला कर्ज घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही म्हणत नाही कर्ज घेऊ नका, कर्जाची गरज आहे, परंतु हेच कर्ज 8 लाखांपर्यंत आता गेले आहे आणि हे कर्ज पर व्यक्ती आता 63,000वर गेले आहे, जे की पहिले 55,000 होते. यासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर कसे वाढवता येईल याचा विचार हे राज्य सरकारने करावा असेही रोहित पवार यांनी सांगितले. तर आपण पाहूयात रोहित पवार नक्की काय बोलले. कुठलाही फायनान्स मिनिस्टर असेल तर भाषण चांगलं होतच, त्याबद्दलची चर्चा 2 दिवस राहते, 3 दिवस राहते, लोक इथं बाकं वाजवतात. पण जे काही आपण ठरवलं, जे काही बोललोय तो खर्च सुद्धा होणं हे अतिशय अध्यक्ष महोदय महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर आपल्या या राज्यावर 8 लाखाच्या आसपास आता कर्ज गेलेलं आहे आणि पर कॅपिटा म्हणजे पर व्यक्ती आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपण जर बघितलं तर 55,000 रुपये असं पर व्यक्ती आपल्यावर लोन जे होतं ते आता 63,000 रुपयावर तिथं आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपण हे म्हणत नाही की कर्ज घेऊ नका, कर्ज आपल्याला घ्यावंच लागतं, त्याशिवाय त्याच्यामध्ये ग्रोथ होणार नाही. पण अध्यक्ष महोदय, कर्ज जेव्हा आपण घेतो त्याच्या व्याजापोटी सुद्धा आपला खर्च हा होत असतो. आता जो खर्च आहे तो पूर्वी 48,000 कोटीच्या आसपास हा फक्त व्याजापोटी जात होता. आता 56,727 कोटीच्या आसपास व्याजापोटी आपला खर्च होतोय. अध्यक्ष महोदय, म्हणजे जर 1 रुपया खर्च तिथं होणार असेल तर 9 पैसे हा फक्त व्याजापाटी अध्यक्ष महोदय होतोय. सरकार कोणाचंही असो, हातामध्ये पैसा नसेल तर खर्च काय करणार. अध्यक्ष महोदय, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या राज्यामध्ये खूप मोठे आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जर मेंटेन नाही करू शकलो, रोड चांगले देऊ नाही शकलो, पोर्ट जर मेंटेन नाही झाले, तिथं रेल्वे लाईन जे लोकल असतील त्या जर मेंटेन नाही झाल्या, शाळा चांगल्या देऊ नाही शकलो, तर मग आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचण येऊ शकते. म्हणून कुठेतरी आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर सुद्धा कसं वाढवता येईल याचा एक विचार तिथं सरकारकडनं झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचा फक्त आकडा जर आपण घेतला 2014ला 55 लाख कोटीचं कर्ज आपल्या देशावर होतं. आज 2023ला ते 155 लाख रुपयाला गेलं, कोटी रुपयाला गेलेलं आहे. म्हणजे 2014 ते 23 मध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर 43,000 रुपयावरनं 1 लाख रुपयावर तिथं आज लोन हे गेलेलं आहे. पण हे घेत असताना आपण डेट टू जीएसडीपी रेशो जर बघितला तर 25% आपल्याला परवानगी आहे, काय हरकत नाही. आपला 18.35% आहे. अध्यक्ष महोदय, याच्यावर आम्ही टीका करत नाही, पण आमच्या सगळ्यांचं मत आहे की आज जर आपण बघितलं तर आपल्या या राज्यामध्ये शाळा नीट नाहीत, खोल्या पडायला लागलेल्या आहेत. 40% शाळांना, ज्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिथं टॉयलेट सुद्धा नाहीत मुला मुलींसाठी. अध्यक्ष महोदय, अंगणवाडी नाही आहेत. बऱ्याच भागामध्ये शेतीच्या पाण्याच्या योजना अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय गेलेल्या नाहीत. ही जी सगळी महामंडळं कदाचित राजकीय दृष्टिकोनातून फक्त द्यायची म्हणून दिले असतील, त्याच्यात मोठ्या प्रमाणात निधी द्यायची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे जो निधी आहे, जो पैसा आहे, तो खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपल्याला कुठली तरी योजना ही आखली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पण आपण जर इथं बघितलं तर 30 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत. अहो, 4-5 महिन्यापूर्वी ऑलरेडी 30 कोटी रुपये हा खर्च झालाय. अध्यक्ष महोदय, त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का? खरं तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे ते मंत्री असतात, पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले. अध्यक्ष महोदय, बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात. आपण राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं, मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर 30 कोटी रुपये करता, म्हणजे 30 आणि 30 60 कोटी. अध्यक्ष महोदय, मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर 5 कोटी हा खर्च तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी. अध्यक्ष महोदय, अहो आम्हाला बोलू त्यानंतर उत्तर द्या ना. अहो, फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार आहे. चुकीचं रेकॉर्ड येऊ नये, चुकीचं नाही. आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणं ऐकली, आम्ही कधी उठलो नाहीये. प्लीज 30 कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का? त्याचं असं चुकीचा आरोप नका करा ना. कोणत्या बंगल्याच्या खर्च केला 30 कोटी? चुकीचं आहे का सांगा. बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत. अहो, रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर 30 कोटी खर्च केला. आम्ही कुठं म्हणतो एकाच 30 कोटीचा बंगला बांधलाय. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 5-6 महिन्यापूर्वी झालं, ठीक आहे. आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया. अध्यक्ष महोदय, मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते 12-12 कोटी रुपये खर्च केले जातात, हरकत नाही. पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात. अध्यक्ष महोदय, त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे.
अध्यक्ष महोदय, आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय. बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आम्हाला संरक्षण पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये करत असतो, त्या बजेटमधून खर्च केला जातो अध्यक्ष महोदय. मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण. मध्ये आधी तुम्ही ऍडव्हर्टिजमेंटसाठी 50,000 कोटी तिथे खर्च करणार असाल, बजेटमधूनच जाणार आहे ना. बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष महोदय. बजेटवर बोला. उगाच इथं आपण जर मोगम बोलणार असतं तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट 7,500 कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं. 7,500 कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी. अध्यक्ष महोदय, आता बोलू द्या ना. अध्यक्ष महोदय, काय चाललंय? ते काय फायनान्स मिनिस्टर आहेत का? फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय. काय काय आम्ही बोलायला लागलो तर हे उभं राहा. देशाच्या पंतप्रधानांचं नाव घेतलं अध्यक्ष महोदय. बाजी हरकत आहे दादा. अध्यक्ष महोदय, ज्या केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी 40,000 कोटीची भूमिपूजन केली, त्या भूमिपूजनाला जर खर्च झाला असेल तर ते मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता. अरे, तुमच्या राज्यामध्ये एक दिमडी पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही. तुम्हाला लाज वाटत होती, पण आमच्या सरकारने दिलं, त्याचं मी अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतायत. सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या मुद्द्यांना उत्तरं देणं अपेक्षित आहे. त्या उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे, म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग चालू आहे. त्यामुळे अशा कुणालाही मध्ये बोलायला आपण. रोहित दादा साहेब, आता आपण पुढे येऊन बसा. अध्यक्ष महोदय साहेब, आपण पुढे येऊन बसा आता. अध्यक्ष महोदय, अरे थांबवा ना आता. अध्यक्ष अध्यक्ष महोदय, त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं ह्यांचा विश्वास नाही. त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे?